नमस्कार, मी पल्लवी। आज आपण चमचमीत कारल्याची भाजी बनवतोय, ती पण अजिबात कडू न लागणारी। लहान मुलं देखील आवडीनं खातील इतकी चवीला भन्नाट होते ही भाजी। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम भरली कारली बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे। कारल्याची भाजी करण्यासाठी एकदम कवळी कारले निवडून घ्यायचे, म्हणजे ते चवीला कमी कडू लागतात। कारली बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा, एका कारल्याचे मी 3 भाग करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करून घेऊ शकता किंवा एका कारल्याचे 2 भाग केले तरी देखील चालणार आहे। याच पद्धतीने बघा, आपण सगळी कारली कापून घेणार आहोत। एका कारल्याची बघा मी 3 भाग केलेली आहे। त्याच्यानंतर आपण भरली वांगी कशी कापतो ना, भरली वांगी बनवण्यासाठी तसंच 4 भाग करून घ्यायचे आहे कारल्याची पण। बघा, या पद्धतीने मी 4 भाग करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आतल्या जेवढ्या शक्य होईल तितक्या बिया काढून घ्यायच्या आहे। आणि जर तुम्हाला बिया काढायचे नसेल तर नाही काढले तरी चालेल। घेतलेले कारले एकदम कवळे असेल तर बिया काढले नाही तरी चालेल, कारण बऱ्याच लोकांना यातल्या बिया खायला आवडतात, म्हणजे चवीला शिजल्यानंतर चांगले लागतात आणि आरोग्यासाठी देखील खूप चांगले असतात, त्याच्यामुळे नाही काढले तरी चालेल। अजून दुसऱ्या एका पद्धतीने तुम्ही कारलं कापून घेऊ शकता। बघा, अशा गोल पद्धतीची कारली असते ना, आधी संपूर्ण बिया काढून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या बिया पटकन काढल्या जातात आणि मग नंतर मध्यभागी दोन्हीकडून असे 4 कट लावून घ्यायचे। बघा, मी संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे आणि बघा, मी दाखवते ना त्या पद्धतीने चारी बाजूनी कट लावून घ्यायचा आहे। ही पद्धत पण खूप सोपी आहे, म्हणजे संपूर्ण बिया काढल्या जातात, म्हणजे ज्यांना बिया खायला आवडत नाही खास त्यांच्यासाठी। आता बघा, सगळी कारले मी साफ करून घेतलेली आहे। आता 1 ग्लासभर मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि बघा, अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही कारली अशीच पाण्यात आपल्याला साधारण अर्धा तास ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मिठाच्या पाण्याने कारल्याचा बऱ्यापैकी कडूपणा दूर होतो। त्याच्यासाठी आपण हे अर्धा तास पाण्यातच भिजू देणार आहोत। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। आता आपण भाजीसाठी लागणारं छोटंसं वाटण करणार आहोत। त्याच्यासाठी कढईत 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला तेलात हलकासा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त भाजून घेण्याची गरज नाही, हलकासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे। अर्धा टोमॅटो हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडेसे मी भाजलेले दाणे घेणार आहे, तुम्ही कच्चे दाणे देखील वापरू शकता। आता आपण हे सगळं एकत्र चांगलं भाजून घेणार आहोत। कांदा टोमॅटो हे सगळं आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही। बघा, हलकंसं सॉफ्ट झालंय। आता आपण गॅस बंद केलाय, संपूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण हे सगळं मिक्सरला घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी मुठभर हिरवी कोथिंबीर आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेणार आहोत। बघा, भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण कारले वाफवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इडलीचा स्टीमर घेतलेला आहे, त्याच्यात आपण ही कारले वाफवून घेणार आहोत। तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यात उकळून सुद्धा घेऊ शकता, पण मी वाफवून घेणार आहे। आता हे सगळे ठेवून झाल्यानंतर आपण साधारण 10 मिनिटं ही कारली वाफवून घेणार आहोत आणि बघा, 10 मिनिटानंतर आपली कारली छान वाफलेली आहे। बघा, मस्त अशी मऊ शिजलेली आहे। कारली वाफवून घेतल्यामुळे कारल्याचा कडूपणा दूर होतो, त्याच्यामुळे आपण वाफवून घेतलेली आहे। आता आपण भाजीची फोडणीची तयारी करूया। त्याच कढईत बघा, मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की जिरा घालून घ्यायचा आहे। आता आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। वाटणसुद्धा आपण एकदम मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे, कारण आपण जास्त भाजून घेतलेला नाही, त्याच्यामुळे हे तेलात आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। वाटणातून तेल सेपरेट होईपर्यंत बघा, आपण वाटण परतून घ्यायचं आहे। बघा, एकदम व्यवस्थित असं आपण वाटण परतून घेतलेलं आहे। सुके मसाले घालून घेऊया। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। मीठ तुमच्या बेतानीच घाला, कारण आपण कारल्यांना
जेव्हा वाफवलं होतं त्याच्या आधी मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं, त्याच्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या बेताने घाला। आता हे सगळं परतून झाल्यानंतर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला कारल्याची भाजी जाड पातळ जशी हवी ना त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं। आणि हा सिक्रेट मसाला, इथे मी 1 चम्मच पावभाजी मसाला वापरलेला आहे। एकदा तुम्ही कारल्याची भाजी करताना पावभाजी मसाला नक्की वापरून बघा, खूप वेगळी आणि चांगली टेस्ट येते। आता याच्यात मी कारले घालून घेतलेली आहे बघा, आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर साधारण आपण 4-5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। आणि रंग बघा किती छान आलेला आहे आणि कारले पण एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। आणि बघा वाटती का कारल्याची भाजी आहे, पण ही कारल्याचीच भाजी आहे। आता लगेच सर्व करायला घेऊया। भाजी शिजत असताना तुम्ही याच्यात चिंच आणि गूळ घालून घेऊ शकता 1-1 चम्मच, म्हणजे अजून चटपटीत चव येईल। पण मला ती चटपटीत भाजी आवडत नाही, अशीच एकदम स्पायसी भाजी खायला आवडते, त्याच्यामुळे मी घालून घेतलेलं नाही। पण तुम्हाला आवडत असल्यास 1-1 चम्मच घालून घ्या गूळ आणि चिंच। आणि बघा मस्त अशी भरली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकी चवीला छान लागते आणि कडू तर अजिबात लागत नाही। कारले आहे थोडे तर कडू लागायलाच पाहिजे, पण एकदा ही भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही साधी सोपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशा साध्या रेसिपीसोबत। धन्यवाद।